अरे किलो भर का व्हायना कांदे देवी पुरीच्या पिशी, नातवाला भूक लागू नये भुईमुगाच्या शेंगा भाजून देईल, गुळाचा खडा देईल, नातवाचे 2-4 मुकी घेईल, त्याच्या हातात कपडे घ्यायला 10-10, 20-20 रुपये तरी देईल. त्याने कपडे येत नसते पण आईची वेडी माया. त्या मायबापाचं सगळ्यात जास्त प्रेम जर या जगात कुणावर असेल तर आपल्या पुरीवरती असतं सगळ्यात जास्त. पुरुष मंडळी 5 मिनिटात माझं कीर्तन संपलं, तुम्ही 2 बाहेर निघाले का प्रत्येकाने आपल्या पुरीला फक्त एक फोन करायचा. प्रत्येकाने तुम्ही हॅलो जरी म्हटले नाही, हॅलो, तुमचा आवाज जरी छोटा आला तर पोरगी विचारते, बाबा तुम्ही आजारी एक काय बाबा? बाबा आवाज छोटा येतो म्हणजे तुमचा घासा बसला वाटतं. बाबा खरं सांगा, दादा काही बोलला काय? घरात काही किरकिर भांडणं झाली काय? आवाज छोटा येतो 100% काहीतरी घडलं. आता भेटायला येऊ का दादा तुम्हाला? व्हिडिओ कॉल करू का दादा? अरे सगळ्यात अगोदर बापाचं दुःख जर या जगात कुणाला कळत असेल तर आपल्या पुरीलाच कळतं. मला 10 लाखाचं कर्ज बापाच्या डोक्यावरती असू द्या, त्या बापाला रडताना कधीच पाहिलं नाही. असं बाप आयुष्यात एकदाच रडतो फक्त. कधी? तर एका दिवशी आपल्या पुरीला पाहुणे पाहिले येतात ना, हॉलमध्ये जर पाहुणे प्रश्न विचारित असेल, उभे आयुष्यात बापाने कधी पांडुरंगाचं तोंड पाहिलं नाही. तो बाप देवघराच्या समोर जातो, देवाला दंडवत घालतो, बापाच्या मुखात वाक्य असतं, देवा तुझ्या भरोश्यावर पोरगी त्या घरात देत. मला माहिती नाही पाहुणे कसे आहे, मला माहिती नाही स्वभाव कसा आहे, उद्या काही बरं वाईट झालं त्याला जबाबदार पुरा असेल देवा. ऐका ना दादा, पाहुणे निघून जातात, संध्याकाळी पाहुण्याचा फोन येतो, पाटील तुमची पोरगी गोडे दिसायला पसंत द्या, मला तयारीला लागा. बापाच्या पायाखालची जमीन सरकते, डोक्यावरचं आकाश फाटतं. आनंद तेवढा, दुःख तेवढं झालेलं असतं का? मला बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा 1 महिन्याने मला सोडून जाईल. कोण मला विचारण बाबा चहा करून देऊ? कोण मला विचारण बाबा गोळी घेतली? कोण मला विचारण बाबा तब्येत बरी आहे? पुरीच्या लग्नाकरता मंडपवाल्याच्या पाया पडणारा बापच असतो. मला पुरीच्या लग्नाकरता किरण दुकानदाराच्या पाया पडणारा बाप असतो. सावकाराच्या पाया पडत नेते, मंत्री, आमदार, खासदार सगळ्याच्या पाया पडणारा बाप. लग्नाचा दिवस उगू द्या, मंगल कार्यालयाच्या कोपऱ्याला जातो, तोंडात रुमाल कोंडून ढसा रडतो का? बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा देवा 1 महिन्याने मला सोडून जाईल. कोण विचारत बाबा जेवले का?